इथे बघा मस्त तांबूस रंगाच्या पातळ आणि गोड अशा पुऱ्या केलेल्या आहे। त्याचा तुम्ही आवाज ऐका, मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत। नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर सध्या श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की घरोघरी सण होतात आणि सणाला आपण गोडधोड काहीतरी करतच असतो। तर आज आपण अशाच एका गोड पदार्थाची रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे दही पाकपुरी। हा पदार्थ अगदी झटपट होतो, मोजक्या साहित्यांमध्ये होतो आणि दिसायला तर अप्रतिम दिसतो, पण चवीला पण खूप छान लागतो। 8 ते 10 दिवस तो टिकतो सुद्धा। हा पदार्थ तुम्ही कुठल्या पण सणाला करू शकता। राखीला, गणपती, गौरी, दिवाळी करायला अगदी सोपा आहे। पण तुम्ही जर त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी तर आपल्याला इथे दही पाकपुरी करण्यासाठी मैदा घ्यायचा आहे। तर मी इथे मोठ्या वाटीने 1 वाटीभर मैदा घेतलेला आहे। मग तो चाळणीमध्ये टाकून आपल्याला छान बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कधी कधी कचरा किंवा काही असेल तर ते पण निघून जातं आणि मैदा पण छान एकजीव होतो। मग मी इथे घेतलेला आहे बारीक रवा। तर बारीक रवा आपल्याला ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा टाकून झाल्यानंतर अगदी चिमूटभर असं मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। हे सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर चमच्याने आपल्याला हे पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की याच्यामध्ये मोठ्या चमच्याने 1 चमचाभर आपल्याला गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि मोहन टाकून झाल्यानंतर चमच्याने मिक्स करून घेऊ। नंतर मग ते हाताने मिक्स करत जायचं आहे। दही टाकल्यामुळे पिठाला ओलावा येतो। तर मिक्स करून झालं की जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळत असताना पीठ खूप सैलसर किंवा खूप घट्ट असं मळायचं नाही, मध्यम मळायचं आहे। हे पीठ आता मळून झालेलं आहे, त्याच्यावरती झाकण झाकून अर्धा तास पीठ मुरायला ठेवायचं आहे, कारण आपण त्यामध्ये रवा टाकलेला आहे। रवा टाकल्याने पुऱ्यांना असा खुसखुशीतपणा येतो आणि त्या चवीला पण छान लागतात। थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे पीठ परत मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं, ज्या साईजची आपल्याला पाकपुरी करायची आहे त्या साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे। तर मी इथे गुलाबजामुन आपण ज्या साईजचे करतो त्या साईजचे मी इथे गोळे करून घेतलेले आहे आणि लाटण्यासाठी आपल्याला थोडासा मैदा घ्यायचा आहे। नंतर मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे। गोळा पिठामध्ये घोळवून छान आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। पुरी लाटताना जेवढी आपल्याला पातळ लाटता येईल तेवढी पुरी पातळ लाटायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काटे चमच्याने छान टोचे मारून घ्यायचे आहे। टोचे मारल्याने पुऱ्या ज्या आहेत त्या फुगत नाही आणि पुऱ्या पण छान खुसखुशीत होतात। याच पद्धतीने आपल्याला पूर्ण पुऱ्या लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती टोचे मारून घ्यायचे आहे। पुऱ्या लाटून होतपर्यंत एकीकडे आपल्याला गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि आपल्याला पाकाची पण तयारी करायची आहे। एका भांड्यामध्ये 1 वाटीभर साखर घेतलेली आहे, त्यामध्ये साखर बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे आणि गॅस पेटवून इथे पाक करायला ठेवलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता की पाकाला छान उकळी येते आहे। त्यामध्ये एक फोडून घेतलेली वेलची टाकायची आहे आणि थोडंसं केशर टाकायचं आहे। केशर टाकल्याने आणि वेलची टाकल्याने पाकाला चव छान येते आणि रंग पण छान येतो। इथे पाक छान उकळतो आहे। पाक खूप असा घट्ट किंवा खूप पातळ करायचा नाहीये, थोडासा असा हाताला चिकट लागेल असा आपल्याला इथे पाक करायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की मी दुसरीकडे पुऱ्या पण छान लाटून ठेवलेल्या होत्या। तर माझ्या लेकीने इथे त्याच्यावरती टोचे मारून छान पूर्ण पुऱ्या व्यवस्थित ठेवलेल्या आहे। आता इथे तेल पण छान गरम झालेलं आहे आणि आता इथे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती या पुऱ्या एक एक करून सोनेरी रंगाच्या होतपर्यंत दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता की पुऱ्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे, तांबूस रंग आलेला आहे। तांबूस रंगाची तळून झाली की ती आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे। आता इथे पाक पण आपला थोडासा कोमट झालेला आहे आणि पुऱ्या पण कोमट झालेला आहे। दोन्ही पण जर गरम असेल तर इथे पुऱ्या ज्या आहेत त्या काही वेळाने
मऊ पडतात. इथे आपल्याला पुऱ्या कोमट असतानाच कोमट पाकामध्ये टाकायच्या आहे आणि एक एक करून या आपल्याला पाकामध्ये बुडवून ठेवायच्या आहे. परत दुसऱ्या बाजूनी त्या पलटवायच्या आहे. 2 ते 3 मिनिट त्या पाकामध्येच ठेवून मग आपल्याला या एक एक करून या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे बघू शकता की अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी दही पाक पुरी केलेली आहे. त्याला रंग पण सुरेख आलेला आहे. मस्त अशा पातळ खुसखुशीत या पुऱ्या झालेल्या आहे. ह्या सहजपणे 8 ते 10 दिवस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये टिकवू पण शकता. खायला पण खूप छान लागतात. लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.